फेब्रुवारी 1953चा जन्म आहे। आज 72 का 75चा वय तुम्हाला नाही सांगते, साहेब 72 म्हणतात त्याच्यामुळे मी 72 म्हणू शकते। काय 1970 पासून 70 वर आलेत आता, त्याच्यामुळे मी 7 वर्षांनी साहेबांचे लहान आहे। साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते, पण आम्हाला अशी परवानगी नव्हती। म्हणजे असं नवरदेवाचा मुलाचा चेहरा बघायचा, ते समोरच बसलेली होती, मी फक्त त्यांचे पाय पाहिलेले होते। माझा पूर्ण चेहरा पाहिला असेल, पण मी साहेबांचे फक्त पाय पाहिलेले आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेला एवढं सांगितलं, पण मी काय वर बघून बघितलं नाही साहेबांना। त्याच्यामुळं मी असं जमलं, योगायोग होता एवढा लांबचा, कारण आमचे वडील पण राजकारणातलेच होते, ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे, पण दादांचं पण राजकारणच होतं। त्याच्यामुळे एकुलता एक मुलगा आहे, छान आहे, खेडं का असताना राहील, ते आपलं पण गाव खेडच आहे, पण ती राहू शकते, म्हणजे वस्तीवरती राहू शकते। पण मला कधी 20 वर्ष कधी नाटक नाही, पिक्चर नाही, आपलं घर आणि मुलं आणि पाहुणे रावळे हेच मी सांभाळत आले। त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटलं नाही। म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळा येतो, कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं, कुठं जायला पाहुण्यांच्या घरी नको वाटतं, मी घरीच थांबते। म्हणजे शिकवते साहेबांना मी नाहीच म्हणते, कारण आता हे वयाचा भाग आहे, त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही। आणि साहेबांनी भरपूर मला हौस केलेली आहे, अमेरिकेला नेले, परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे, तर ते कधी 30 वर्षानंतर 30-40च्या नंतर। आज आम्ही शेवटी आम्हाला गेलेलो होतो एक ठिकाणी, तर साहेब म्हणे मी का म्हणजे कॉलेजला असतानाच मी इथं आलेलो होतो, पण आज मी हिला घेऊन माझ्या मिसेसला घेऊन आले, हिंदी सांगत होते त्या बोटीत बसल्यानंतर। त्या म्हणे ह्या वयात त्या वहिनींना तुम्ही घेऊन आले का, त्याच्या पाठीत बघित होते का? साहेबांना वेळच नव्हता, म्हणजे आमदारकी त्यांचं ते राजकारण, ते लोक घरी आले का वरती आले का अगदी चेहरा पडलेला असायचा, इतक्यात फोन आला का ते खाली लगेच येणार, तास 1-1.5-2 तास खाली बसतील। मी आता त्याचा कुठं कंटाळा गेला, आपल्यासमोर असले का लगेचच झोप आली, मी आता थकलो, असे भाषण असते मी, म्हणजे मनातून सगळं काय असेल ते करते, काही पाठांतर केलं नाही, पण माझ्या मुली पण चांगल्या शिकल्या, मुलगा माझा चांगला शिकला, अमेरिकेत गेला, तोही शिकला, त्याच्यातच मी आनंद मानत आले। आणि मला सगळ्यांनी मान दिला, माझ्या नंदा, सासू सासरे, दादांनी जीव लावला, बाईंनी जीव लावला, दुर्गाताई मला काय साथ देत आल्या, सोबत राहिल्या। माझ्या मैत्रिणी मी ग्रुप केला मोठा, आज जिजामाता ग्रुप हा मोठा आहे आमचा, त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले, गाण्याचा क्लास लावला, गाण्याच्या ह्याच्यामध्ये आनंद घेते। आज कवडे ताई आहे तिथं, हे आंबे वहिनी आहेत, सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत। आणि मनीषा ही सतत माझ्याबरोबर असते, मनीषा थोरात, ती सुद्धा माझ्या सेवेसाठी तत्पर असते, आवरी वहिनी आहे, सगळ्याच मैत्रिणी माझ्या खूप मैत्रिणींनी मला साथ दिला आहे, त्याच्यामुळे मी मला काय साहेबांची आठवण येत नाही। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। साहेबांना माझ्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, माझे 2 शब्द संपवून धन्यवाद ताई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।